श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 22वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळाकांता कमळनाभा कमलोद्भव पीता कमळपत्राक्षा दुःखहर्ता. पुढे ग्रंथ रसाळ बोलवी भक्तिसार ग्रंथ हा रत्न बोलवी श्रोत्या कारण. मागिले अध्यायी गोरक्षनंदन मच्छिंद्र घेऊनी गेलासे नेला तरी किलो तळा उडालीसे शोकाब्धी जळा. तै उपरी चरवसू तरणी आगळा काढावया पातला स्थावर बोधाची बांधुनी सांगडी. शोकाब्धींत घातली उडी शब्दार्थी मारुनी बुडी. धैर्य कासे धरी येले धरल्यावरी बाहेर काढुनी म्हणे मायवो सावधानी. शोक सांडी अशाश्वत गहनी शाश्वत नाही काहीच. पाहतेपणी जे जे दृश्य ते आभासपणी पावे नाश. तू शोक करिसी शब्द प्राप्तीस श्लाघ्य तू ते लागेना. तू कोठील मच्छिंद्र कोण स्वर्गभूमीचा झाला संगम. योग तितुका भोगकाम सरुनी गेला जननीये. तू अससी स्वर्गवासिनी मच्छिंद्र स्थविला जन्मोनी. परी प्रारब्धे सहज योगे करुनी गाठी पडली उभयता. पडली परी मच्छिंद्रनाथ स्मरोनी गेला आपुले हित. तू आपुले स्वहित निश्चित सांभाळी की जननीये. तू झालीस पदच्युत तरी ते सांभाळी निश्चित. तरी आता मानुनी व्यक्त होऊनी चाल जननीये. तू पातलिया सिंहल द्वीप मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प. पूर्ण होईल शुद्ध संकल्प मच्छिंद्र दृष्टी पाहून या. 12 वर्षे झाली या पूर्ण तू ते भेटवीन मच्छिंद्र नंदन. बीननाथादी तपोधन गोरक्ष दृष्टी पाहशील तू म्हणशील याव्या मच्छिंद्र नंदन. काय पडेल त्या कारण सिंहल द्वीपी पाकशासन महामख आरंभील. तेव्हा विष्णू विरिंची रुद्र तया स्थानी येती भद्र. सकळ देवादिक मिश्रचंद्र एका ठाई मिळतील. ते नवनाथादी प्रतापवंत ऐक्य करील शचीनाथ. गहिनी गोपीचंद भरतरी सहित एका ठाई मिळतील. तरी आता शोक का व्यर्थ सांडी प्रांजळ करी चित्त. विमानारूढ होऊनी त्वरित सिंहल द्वीपी चालकी. ऐसे ऐकोनी मैनाकिनी महाराजा श्वशुर प्राज्ञी. 12 वर्षे मच्छिंद्र नयनी दावीन ऐसे म्हणतसा. तरी मखमंडप पाकशासन करो अथवा न करो पूर्ण. जरी मज दावाल मम नंदन तरी मज भाष्य द्यावी की. भाष्य दिधल्या अंतरपोटी विश्वासरत्न रक्षीन पोटी. मग हे शोक दरिद्रपाठी चित्त सांडील महाराजा. ऐसे बोलता मैनाकिनी श्वशुरहास्य करी आननी. मग करतळ भाष्य देऊनी संतुष्ट केले सुनेते. यावरी बोले किलोतळा माते नेता स्वर्गमंडळा. परी नृपपणी या स्थळा कोणा लागी स्थापावे. ये रुमणे ऐकवचन सवे सेवेसी आहेत क्रियावान. दैर्भामा उत्तम नामाने राज्यती ते ओपिका. मग अवश्य म्हणे मैनाकिनी दैर्भामा राज्यासनी. बैसविली अभिषेक करुनी राज्यपदी ते धवा. राजी ओपुनी दैर्भामा मिळती झाली विमान संगमा. परी सकळ देशींच्या शैल्या रामा शोकाकुळ झाल्या की. म्हणती मायवो शुभाननी तुम्ही जाता आम्हासी टाकुनी. आम्हा पाडसांची हरिणी दयाळ माय अससी तू. असो ऐशा बहुधा शक्ती शैल्या शोकाकुलित होती. मग तितुक्या समजावुनी युक्ती विमान यानी आरूढली. दैर्भामेसी नीती प्रकार सांगुनी युक्ती समग्र. यथा समान प्रजेचा भार सांभाळी का साजणीये. जेथील तेथे हितपार तैसे केले गोचर. मग विमानी आपण सश्वशूर स्वर्गमार्गे गमताती. असो विमान पावे द्वीपाप्रती पदास्थापिली ते युवती. मग तो परिचर सहजगती आपुल्या स्थानापै गेला. जैसी दीन खेळ मेळे सरू जाती पक्षी कुळे. येरी होता सायंकाळे आपुल्या स्थाना सेविती. त्याची न्याये उपरी दक्ष
आणि किलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष शापमोचन सायंकाळास साना पावली आपुल्या की अब्धींचे अपार जीवन व्यापी महिते मेहमुखाने परिते पुन्हा सरिता ओघाने ठाईचे ठाई जातसे त्याची या न्याये स्नुषाश्वशूर पावते झाले स्वस्थानावर परितईकडे नाथ मच्छिंद्र गौड बंगाली पातला मीननाथ स्कंधी वाहून मार्गावरी करीती गमन तो शैल्य देश सीमा उल्लंघून गौड बंगाली पातले मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामांत संचरोनी गोरक्ष भिक्षा आणि मागुनी उदरापुरती तिघांच्या ऐसे परी निर्वापण मार्गी करिता ती गमन तो कौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले मार्गी चालता सहज स्थिती तो कानिफा पूर्वी भेटला तयांप्रती तेथे पातल्या त्रिवर्गमूर्ती गमन करिता मार्गाते तेथे येताची गोरक्ष जेठी स्मरण झाले तयाचे पोटी की अच्युत वृक्षापुटी कानिफाची भेटी झालीसे झाली परी हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान माते दाविले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वत्सासी प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आधी पट्टराणी मी पाडस रानो राणी निढळ्या बाणी लागतसे की मम वत्साची गावली सहज राणी चरावया गेली शैल्या व्याघ्रे आव्हाटिली ती भेटविली रायाने मग स्कंदी होता नाथमीन तया लागी मही ठेवून दृढपायी केले गमन नेत्री अश्रू आले ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन मग सकळ दुःखाचे मंडण ते गोरक्षचित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले सांगू जाता मुखाने तो कंठ आलासे भरून मग क्षण एक तया स्थानी बैसून स्थिरचित्त पै केले जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वत्ता तैसे दुःख मोह चिंता टाकुनी निर्मळ पै केले मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख व्यावृत्ती अतिगहन कानिफा भेटी पर्यंत वदून ठाव यशस्वी म्हणतसे याची ठाई कानिफा भेटी झाली माते कृपा जेठी तुमची शुद्धी तगवावटी येथेच लाधली महाराजा तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मजचरण तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिधले दुःख सरिते प्रवाहे वेष्टी बुडता वाचविले देऊनी पृष्ठी की दुःख व्याघ्राच्या आसुडनी होटी माये भेटी केली असे की तुमचा वियोग प्रळयानळ तयांत मी पडलो होतो बाळ परी जागा नो हे हा घनशीतळ माते झाला महाराजा की तुमचा वियोग कृतांतपाश लागला होता मम कंठास परी जागा नो हे हा सुधारस मज भेटला महाराजा ऐसे म्हणोनी वारंवार नेत्री लोटती अश्रुपूर परमकनवाळू नाथ मच्छिंद्र हृदयी धरी गोरक्षा मुखकुरवाळुनी आपले हस्ते सच्चिष्याचे अश्रुपूसित मनांत म्हणे हा भाग्यवंत गुरुभक्त एकची हा मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्रनंदन मग मीननाथाकडे घेऊन उठवत्सा म्हणतसे पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्षनंदन श्रीमच्छिंद्रा कारणे गौड बंगाल हेला पट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण नाथपंथी हा अनुग्रह कारण श्रीदत्ताचा मिरवी तसे तो महाराज योगभ्रष्ट पावला आहे महाकष्ट गोपीचंदे करुणी अनिष्ट मयी गर्ती घातला मुळापासोनी सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन परीनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परम क्षोभला म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट नगरी पालती घालीन सुगट मही पालता मिरवीन तो ऐसे बोलोनी विक्षेप चित्ती पुढे मागे परमगती एक दोन मुक्काम साधिती क्षिती हेळा पट्टणी पातले ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती
त्यांते वृत्तांत विचारित जाती, ते म्हणती कानिफा येऊनी क्षिती. मुक्त केले जालिंदरा राया गोपीचंदा, अनुग्रह देऊनी जगी मिरवला अमरपणी. तेणे गुरुदीक्षा घेऊनी तपा लागी तो गेला, राया मुक्तचंदा स्थापून राज्यपदी राज्यासन. देऊनिया अग्निनंदन तोही गेला षण्मास. सकळ कथा मुळाहुनी मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थांनी. ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणी मिरवला. जैसा प्रळया नळावरती घनवृष्टीची होय व्यक्ती. मग सकळ वाळा पाहुनी अति अदृश्य होय पावकतो. की साधक पातला असता, की श्री गुरुचा संसर्ग होता. होताची सिद्धकाची व्यथा नासुनी जाय ते क्षणी. की तम ढिसाळ दाटल्या अवनी, उदय होताची वासरमणी. मग सकळतम नाश पावनी दिशा मिरविती उजळल्या. तन्याये मच्छिंद्र संताप, ग्रामस्थ बोलता झाला लोप. शांती वरुणी मोहकंदर्प, चित्ता माझी द्रवलासे. या परी तो मच्छिंद्र नंदन, ग्रामस्था विचारी मुख्यत्वे करून. अधिकारी राज्य निपुण कोण आहे प्राज्ञिक तेथे. येरी म्हणती योगद्रुमा, श्रेष्ठ कर्णिका राजा उगमा. मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिरवतसे. त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिरविला जी अमरपणे. तुष्ट करोनी जालिंदर मन, अमर झाली आपणही. ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती, मनांत म्हणे मच्छिंद्रयती. ऐसी प्राज्ञिक आहे सती, भेटी घ्यावी तीयेची. ऐसिये धृती चित्ती कल्पून, चालते झाले त्रिवर्गजन. ग्रामद्वारा शीघ्र येऊन द्वाररक्षका सांगती. म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत, तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ. ग्रामद्वारी आहे तिष्ठत, जाऊनी सांगा सतीसी. अहो अहो द्वारपाळ, सांगा चला उतावेळ. मैनावती लक्ष्मी सकळ, वृत्तांत तिये ते निवेदावा. ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करिते झाले नमन. म्हणती महाराजा आज्ञाप्रमाण, श्रुत करू सतीसी. म्हणती महाराजा मच्छिंद्र जती, जालिंदर सहोदर म्हणवितो क्षिती. तो येऊनी ग्रामद्वारा प्रती, तिष्ठत आहे महाराजा. ऐसे ऐकुनी मैनावती म्हणे, कैसी वृत्ती कैसी स्थिती. कैसी आहे भूषण व्यक्ती, अभ्यास अनभ्यास दीक्षेते. येरी म्हणे जी महाराजा, कनककांती तेजपुंजा. बालार्क किरणी विजयध्वजा, आम्हा लागी दिसतसे. मायो आम्हा दिसतो ऐसा, की न पावला योनी संभवसा. अवतार दीक्षे स्वर्गवासा, करील जना वाट तसे. शैली कंथा लेवुनी भूषण, शिंगी सारंगी समागम. कुबडी फावडी करी कवळून, वा द्वारी असे तो. आणिक एक सच्छिष्य त्यासी, संग्रही आहे सुखसेवेसी. परितो शिष्या समान अभ्यासी, आम्हा लागी भास तसे. धृती वृत्ती दीक्षे लागून, ज्ञानवैराग्य स्वरूपवान. आम्हा लागी समसमान, गुरुशिष्य वाटती. त्याची रीती स्वरूप अपार, तानुले एक असे किशोर. परी त्रिवर्ग स्वरूपसागर, नक्षत्रमणी भासती. ऐसे सांगता द्वाररक्षक, मंत्री पाचारिला प्रत्योदक. मग स्वये घेऊनी सुखासन कटक, सामोरी जातसे युवती ते. कटकासवे द्वारी येऊन, वंदिती झाली मच्छिंद्रनंदन. मग त्रिवर्गाते सुखासन, ओपुनी नेतसे मंदिरा. नेताची मंदिरा राजभुवनी, भावे बैसविला कनकासनी. षोडशोपचारे पूजुनी मुनी, नम्रवाणी गौरविले. हे महाराजा तपोसविता, कोणीकडून येणे झाले आता. आम्हा आळशावरी सरिता, प्रेमांबू लोटतसे. की दारिद्र्याचे द्रव्यहरण, करू मांदुस धावली आपण. की चित्ताबोधी अंतःकरण, बुडता धावे चिंतामणी. की मृत्युसमयी हस्तपादास, ओढिता परम दुःख क्लेशास. ते पाहुनिया अमर पीयूष, धाव घेत कृपेने. की तृषा संकटी प्राण,
तो गंगा ओगाला धावून की क्षुधे पेटला जठराग्न पयोब्धी तो पातला तन्याये अभाग्य भागी येथे पातलेत तुम्ही जोगी परी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हा दर्शवा महाराजा येरी म्हणे वो माते ऐक उपरी चरवसू माझा जनक मच्छदेही देहादिक आम्हा लागी मीरवतसे या परी श्री गुरु ज्ञानदृष्टी तो अनसुयासूत शुक्तिके पोटी तेणे कवळुनी मवळी मुष्टी वरदपात्री मीरवला मग अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला प्राप्त होऊनी वैराग्याला भूषवीतसे जननीये धाकटा बंधू गुरुभक्त मज विराजला जालिंदरनाथ परियाग्रामी पापी अवस्थेंत पावला हे ऐकिले म्हणून उग्रता धरुणी पोटी लंघित आलो मही पाठी परी उत्तम संग्रह ग्राम जेठी समस्तानी सांगितले तेणे करुणी कोपकंदर्प झाला जननी सर्वलोप तरी तू धन्य ज्ञानदीप महीवरी अससीवो आपुल्या हितासी गृही आणून शेवटी परम प्राज्ञे करून तुवा मिळविला स्वानंद घन धन्य धन्य अससी तू धन्य धन्य मही ऐक निवटुनी पूर्वज पातक दोंदिक सनाथपणाची घेऊनी भीक स्वर्गवासा मिरवीशी तरी तारक लोका 42 कुळा झालीस भवाब्धीरसा की भगीरथ भूप पितृद्देशा मिरवलासे त्रिभुवनी की विनतेचे दास्यपण गरुडे साठविले पियुष देऊन देवी तू कुळांत सकळा कारण तारक झालीस सर्व काळी ऐसे नाथ बोलता युक्ती चरणी माथा ठेवी सती म्हणे महाराजा कृपामूर्ती सदैव केले तुम्हीच तुमच्या दृष्टीचा सहज जळकू कृपापात्र वरिला मशकू मम प्रज्ञे मोह शठकू मिरवला हे महाराजा आहा तुमचे पडिपाडे न येती कल्पतरू झाडे परीस वासने समान कोडे बरे वाईट मिरवतसे तैसी तुमची नवे स्थिती साधक कल्याण मिरवीमती की परीस देता समान गती बरे वाईट मिरवीतसे परीस लोहाचे करिकनक परीस्वदीक्षेची नटुटे भीक तेवी तुम्ही नोहेत साधक आपुले समान करिता की ऐशी उद्धार पूर्ण कोटी तुम्ही मिरवता मही पाठी उदार तरी समता होटी मेघपुरा वाट तसे मेघ उदार म्हणती लोक परी तो अपुरा ओसरे उदक तस्मात तुमचे औदार्य दोंदिक समता पदासी मिरवेना तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण असे माझी मती ऐसे म्हणून मैनावती चरणी माथा ठेवी तसे मग आसन वसन भूषणासहित अन्नपानादी अन्य पदार्थ सिद्ध करुणी मनोरथ तुष्ट करीत नाथासी 3 रात्री वस्ती करून सर्वा आशीर्वाद देऊन मग निगता झाला मच्छिंद्र नंदन गोरक्षनाथादी करून या सकळ कटकासहित बोळवो निघाला चंद्रमुक्त मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती सकळी चरणावरी ठेवुनी माथा परत ते झाले बोळवोनी नाथा मग आपुले सदनी येऊनी तत्वत्ता धन्यनाथ म्हणतात येरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले तेथे करुणी उदधी स्नान जगन्नाथाचे घेऊनी दर्शन 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारिला तो तेथुनी निघोने पुनः मार्गी गमन करीत मग योगी तो सौराष्ट्रग्राम मुक्काम प्रसंगी जाऊनी तेथे राहिले रात्रक्रमोनी जैसी तैसी दुसरे दिनी मित्रोदयासी गोरक्ष सावरोनी भिक्षा झोळीसी भिक्षे लागी प्रवर्तला भिक्षा मागोनी सदनो सदनी परमश्रमोनी आला सदनी
तो येरीकडे शिबिरस्थानी शयनी असे मीननाथ. तो मच्छिंद्रनाथाने उठवून बैसविला शौचा कारण. तो ते संधींत भिक्षा मागोन गोरक्षनाथ पातला. ग्रामांत हिंडता सदनो सदनी श्रमे विठला सेमनी. तो येताची स्थानी श्रमोनी मच्छिंद्रनाथ बोलतसे. म्हणे गोरक्षा मीननाथ शौचास बैसविला आहे गल्लींत. तरी तू त्या ते प्रक्षाळुनी त्वरित घेऊनी येई पाडसा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षा झोळी ठेवूनी तेथ. लक्ष्मी पातला मीननाथ गल्ली माझी जाऊन या. तो मीननाथ परमज्ञान हस्तपाद भरले विष्ठेने. अंग व्यक्त गोरक्षविष्ठा पाहोन परमचित्ती विठलासे. मनांत म्हणे मच्छिंद्रासी की परमासे विवसी. विषय उपद्रव संन्याशासी व्यर्थकासया पाहिजे. की कबरी भारा वीण बोडकी कुंकुम खटाटोप हुडकी. तेवी मच्छिंद्रमणी उपद्रव शेखी काय आज सुचला हो. जन्मांधासी अवनी तोची संभार रक्षिकानी. निगडी मनुष्या षड्रसांनी खटाटोप कासया. की परमभ्याड सोडी सदन शस्त्रसंभारा परिसंगोपन. ज्याचे काय आसन व्यसन त्या वस्त्रभूषण कासया. की राणींचे रान सावज उन्मत्त द्रव्य देऊनी त्या करावे शांत. तेवी निस्पृहता विषय अत्यंत गोड काहीच वाटेना. ऐसे बोलुनी गौरनंदन मीननाथा ते करी कवळून. दृष्ट करी मच्छिंद्रा कारणे उचलोनिया ते धवा. विष्ठे व्यक्त मीननाथ पाहोनी मच्छिंद्र बोलत. म्हणे गोरक्षा सरिते यात धुवोनी आणि बालका. अवश्य म्हणोनी गोरक्षनाथ तैसाची उठोनी सरिते जात. संचार करिता सरितेत तो उत्तम खडक देखिला. देखिले परी एकांत स्थान मनांत म्हणे न्यावे धुवोन. परी अंतर्बाह्य मळी निवटवून नाथा लागी दाखवू. ऐसे विचारुनी चित्तांत पदी धरिला मीननाथ. खडकावरी आपटोनी त्वरित गतप्राण पै केला. सरिते उदक असे अपार त्यांत प्रवेश ते झाले रुधिर. ते सर्व अपार जळचर भक्ष्य म्हणोनी धावले. मच्छमगरी कबंद देही मग तळपटी त्या प्रवाही. तै अपार जळचरे पाहुनी डोही मनांत म्हणतसे गोरक्ष. म्हणे जिवे गेला मीननाथ तरी याचे घालो सदावर्त. एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सकळ हे. ऐसा विचार करुनी मनी त्वचा घेतली काढुनी. रती रती मास तुकडे करोनी जळतरांते ओपीतसे. उरल्या असती त्या जळांत टाकुनी तेथुनी उठला नाथ. परी त्या जळा नसे अंत अस्थि तळी व्यक्त जाहल्याती. ऐसे करिता गौरनंदन मास ते सकळ गेले आटून. मास सरल्या आतडे पूर्ण जळचरांते भक्षविले. एक त्वचे रहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग. खडकी पवित्र करुनी चांग त्वचा घेऊन चालला. चालला परी तो सदनी शिबिरी नसे मच्छिंद्र मुनी. शांभवी अर्था बाजार भुवनी संचारलासे महाराजा. तो येताची तेथे मच्छिंद्रनाथ मगताना पसरी प्रावरणी त्वचेत. मित्ररश्मी पाहोनी वात सुकावया घातले. तो येरीकडे मच्छिंद्रनंदन शांभवी आलासे घेऊन. कंदा कुत्ता सिद्ध करून आसनावरी बैसला. बैसला परी गोरक्षा ते म्हणे बारे कोठे मीननाथ.
येरी म्हणे धुवोनी त्या ते स्वच्छ आणिले महाराजा. मच्छिंद्र म्हणे आणिले परी कोठे ठेविला नदिसे नेत्री. येरी म्हणे तान्हा प्रावरी सुकू घातला महाराजा. म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकू ऐसे म्हणसी. येरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटतसे. तरी बाहेर शीघ्र येवोन स्वचक्षुने पहावा विलोकून. ऐसे बोलता मच्छिंद्र नंदन तेची क्षणी बाहेर येतसे. म्हणे कोठे रे मीननाथ परी पाहता म्हणे तान्हा प्रावरणाते. न्याहाळूनी पाहता देखे त्वचे ते मग धरणी अंग सांडितसे. म्हणे आहारे काय केले बाळ माझे कैसे मारविले. अंगधरणीवरी टाकिले वरी लोळे गडबडा. आहा आहा म्हणूनी मृत्तिका उचलोनी घाली वदनी. आणि वक्षस्थळा पिटुनी शोक करी आक्रोशे. परममोहे आरंबळत उठ उठोनी त्वचा कवळीत. हृदयी लावूनी आठवीत बाळकाच्या गुणाते. आहा तुझा मी असे जनक परमशत्रू होतो एक. जननीचे तोडुनी बाळक तुझ आणिले कैसे म्या. म्हणे आहारे मीननाथा मज सांडुनी कैसा गेलासी आता. एकटा परदेशी सोडुनी तत्वत्ता मार्ग मिळाला तुझ केवी. आता तू ते किळोतळा कोठून पाहिल मुखकमळा. आहा तुझा कापिला गळा कैसा येथे आणुनी. बालका स्त्रियांचे राज्यांत भुभुक्कारे पावशील मृत्यू. म्हणून बारे तुझसी येथे रक्षणाते आणिले. आणिले परी तुझ निश्चिती कृतांत झाला गोरक्षजती. ऐसे म्हणून धरणी प्रती अंगटाकी धडाडून. पुन्हा उठे मच्छिंद्र नंदन त्वचा हृदयी धरी कवळून. म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैचा मज आता. आहा बाळाचे चांगुलपण मज भासतसे जैसा मदन. आहा बाळाचे उत्तम गुण कोणा अर्थी वर्णू मी. बाळा लोटली वर्षे 3 परी काय सांगू मंजूळ बोलणे. हाताता ऐसे म्हणून हाक मारीत होतासी तू. वारे तनू असता कोवळी परी शयनेवने उठसी उषकाळी. माथा ठेवुनी मम पदकमळी अहो तात ऐसे म्हणसी. बातू वसत होतासी मम शेजारी मर्यादा रक्षित होतासी अंतरी. अरे कठीण वागुत्तरी शब्द वाहिला नाही म्या. वारे भोजन करिता ताटी चतुरपणाची परमहातवटी. आपुल्या पुढे ठेवुनी दृष्टी ग्रास देसी बाळका. आरे हा मीननाथ बाळा परमज्ञानी वाचा रसाळा. लिप्त कदा नव्हेसी मळा शुद्ध मुख कमळा मी रवीसी. हा बारे चक्षुघ्राण कधी न पाहिले तुझे मळीण. आज तुझे अंगविष्ठावेष्ठेन कैसे अमंगळ जावया. बारे कधी मज वाचून न राहसी एकांतपण. आजचे दिनी शयनी मज सोडून कैसा परत गेलासी. बारे माय तुझी किळोतळा तिचा कधी न पाहसी लळा. आसनी शयनी मज पासुनी बाळा पैल झाला नाही सतू. तरी ऐसे असुनी तुझे मनी आजी मज गेलासी सोडुनी. आहा एकदा येऊनी यवनी मुखदावी मज बाळा. ऐसे म्हणून मच्छिंद्रनाथ अंबरडा गाई समान फोडित. आहा माझा मीननाथ कोणी दाखवा म्हणतसे. भूमी लोळे अश्रुनयनी नेत्री ढाळिता न समाये पाणी. वक्षस्थळादी पिटुनी यवनी दाखवा म्हणे मीननाथ. ऐसे म्हणून आक्रंदत ते पाहुनी गोरक्षनाथ. मनांत म्हणे अद्यापि भ्रांत गेली नाही श्री गुरुची. मग पुढे गोरक्षनाथ होऊन म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण. कोण तुम्ही कोणाचा नंदन करिता रुदन त्यासाठी. अहो पुरते पाहता कोण मेला अशाश्वताचा भार हरला. शाश्वत अचळ आहे बोला कदा काळी न मरे तो. अहो तुमचा मीननाथ
नामधारी असे त्यांत तो कदा न मरे योजिल्या घात आहे शाश्वत महाराजा तो कदा न मरे शस्त्रघातानी त्या ते न जाळी कदा वन्नी अनिळ न शोषी ना बुडवी पाणी शाश्वत चिन्ही नांद तसे ऐसे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी शोक आहा आहा मीननाथ ऐसे म्हणून आक्रंदे ऐशिया आग्रहाचा अर्थ ते पाहुनिया गोरक्षनाथ मग संजीवनी मंत्राप्रत स्मरण करिता पै झाला करी कवळुनी भस्म चिमोटी संजीवनी मंत्र जपे ओठी त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी मीननाथ उठला उठताची मीननाथ मच्छिंद्राचे गळा पडत मच्छिंद्र पाहुनी हृदयांत परममोहे धरीतसे चुंबन घेऊनी म्हणे बाळा कोठे गेला होतासी खेळा मज टाकुनी विनयस्थळा गमन केले होते की ऐसे म्हणून जैसे तैसे तोही अस्त पावला दिवस दुसरे दिनी मीननाथास घेऊनी ते चालिले मार्गी चालता त्रिवर्ग जाण गोरक्ष करिता झाला बोलणे हे महाराजा मच्छिंद्र नंदन चित्त द्यावे मम भोला तुमचा प्रताप पाहता अवनी निर्जीवा जीववाल वाटे मनी ऐसे असुनी सुता लागुनी रुदन केले हे काय तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन ऐसे मीननाथ सहस्रावधीने संजीवनीने निर्माल तरी हे आश्चर्य वाटे मनी स्वामी पडले शोकरुदने की चिंता हरक चिंतामणी तो चिंते माझी पडियेला ऐसे ऐकोनी मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारिले किमर्थ येरू म्हणे मोहभावार्थ तो पहावया तुमचा तुम्ही वैराग्यशील म्हणविता तरी माया लंघुनी व्हावे परता आशा मनीषा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराते ऐशा परीक्षा भावनेसी म्या मारिले मीननाथासी परिप्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञ राशी रुदन कासया केले जी येरू म्हणे वत्सा ऐक तू शिष्य माझा अससी एक तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे बारे आशा तृष्णा मनीषा कामना काम क्रोध मदमत्सर वासना हे मोह मांदुसी माया सदना नांदणुकी करितात तरी तुझे ठाई मायालेश आहे की नाही महापुरुष हे पहावया रुदनास आरंभिले म्या पाडसा आम्ही अलक्षरूपी पाहणे आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे याच कौतुके जाणपणे पाहिले म्या पाडसा वारे शाश्वत अशाश्वत तुझ कळले की नाही होतो या भ्रांतीत तयाची परीक्षा रुदन निमित्त तुझी घेतली पाडसा आता बारे तुझे वयसपण समूळ आजी झाले हरण पयतो याचेने कारण हंस पुरुष मीरविशी ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणी माथा ठेवित म्हणे महाराजा तुम्ही सनाथ या देहासी पै केले ऐसे बोलणे वागुत्तर पुन्हा गमती मार्गापर मुक्काम मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करिता ती असो या परी करिता गमन पुढे कथा येईल वर्तुन नरहरिवंशी धुंडीनंदन श्रोतयांते सांगेल तरी पुढील अध्यायी कथा राशी पुण्यपर्वत पापनाशी श्रोते स्वीकारुनी मानसी अवधानिया बैसावे तरी नरहरिवंशी धुंडीसूत तुमचा आहे शरणागत मालू नाम ठेविले सत्य तो कथा सांगेल तुम्हासी स्वस्ति श्री भक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर द्वान्विशन्ति तमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणम् अस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार द्वान्विशन्ति तमाध्याय संपूर्णम्।